हा व्हिडिओ आता रिसेंटली जास्त व्हायरल होत आहे. कोण कधी कुणाचा कसा काटा काढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या पदाचा दुरुपयोग आणि गैरवापर करणं चुकीचं आहे आणि अशा पद्धतीचे काम करणाऱ्यास कठोर कारवाई आणि शिक्षा व्हायलाच हवी. पोलीस अधिकाऱ्यासारख्या सक्षम समाजसेवकाने अशा गोष्टी करणे अत्यंत चुकीचे आहे. झालं असं की हे आहेत कर्नाटक पोलीस अधिकारी गोविंद राजू आणि यांनी केलं काय तर 4 लाखाची लाच घेताना यांना रंगे हात पकडण्यात आलेला आहे. कर्नाटक सरकारमध्ये लोक आयुक्त टीमला लीड मिळाली की हे पोलीस अधिकारी अशा पद्धतीची लाच घेतात आणि अशी कामं करतात. त्यानंतर लोक आयुक्त टीमने सापळा रचून त्यांना रंगे हात पकडण्यासाठी त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं. त्यामध्ये हे जे गोविंद राजू पोलीस अधिकारी आहेत ते 4 लाखाची लाच घेताना त्यांना रंगे हात पकडल्यानंतर असे ऍसेट सापडलेले आहेत त्यांच्याकडे की 28 करोडची कॅश मालमत्ता, त्यानंतर 18 एकरचं ऍग्रिकल्चर लँड. मला एवढा प्रश्न पडला आहे की अशा पोलीस अधिकाऱ्यांची पगारे किती असतात आणि या पोलीस अधिकाऱ्याकडे एवढे ऍसेट आले कुठून? विचार करायची गोष्ट आहे आणि अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर आणि कडक कारवाई व्हायलाच हवी. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये नक्की कळवा.